जोडी मैदानात आली ती म्हणजे ओमकार, एक नावाजलेलो फलंदाज बागपटोळेचो, अख्ख्या रत्नागिरीत फेमस असलेलो षटकारांचा तो बादशाह एका म्हणतात तो म्हणजे ओमकार, आणि दुसऱ्या साईडला तो म्हणजे हर्षा, माझा लाडको मित्र हर्षा, पण तितक्यात ताकदीचा गोलंदाज आहे तो म्हणजे बावा. पहिलो चेंडू आणि जबरदस्त अशी संधी हुकली, जबरदस्त अशी संधी हुकली, कारण ओमकारला बाद करायची संधी अशी भेटत नाही, ती संधी मात्र हुकली. आता हे तो पुरेपूर बदलो ओमकार काढणार, याच्यात काय वाद नाही, कारण बावाक माहिती आहे केवढी मोठी संधी गेलेली आहे. विकेट किपरने एक झेल असो पकडायचो होतो, तो झेल मात्र सोडले, आणि ह्याचा आता पुरेपूर फटको बसणार, यात काय वाद नाही, कारण धडाकेबाद फलंदाज आहे तो म्हणजे ओमकार, ज्याला षटकारांचा बादशाह म्हणतात तो म्हणजे ओमकार. जाग्यावर आरपार षटकार टाकता, मगाशी आपण बघितला होता एक जो सामना झाला सुपर ओव्हरचो, त्या सामन्यात जबरदस्त असे षटकार टाकला आणि त्यामुळे ते तो संघ जिंकलो, तो म्हणजे ओमकार, एक नावाजलेलो फलंदाज आणि नावाजलेलो गोलंदाज. परत एकदा बावा आपल्या षटकातला पुढतो चेंडू घेऊन त्याच्या समोर फलंदाज आहे तो म्हणजे हर्षा, एक नावाजलेला व्यक्तिमत्व तो म्हणजे हर्षा, माझा लाडको मित्र हर्षा, जाग्यावर आरपार षटकार टाकता तो म्हणजे हर्षा. थोडस क्षेत्ररक्षणात बदल केला जात आहे, आणि ह्या दरम्यान यष्टी रक्षक कोण आहे तो मी बघितले येत नाही. गुड्डू, आमच्या गावकरांचो लाडको लेख तो म्हणजे गुड्डू, माझ्या सासरवाडचो खेळाडू आहे, नावाजलेलो फलंदाज नावाजलेलो गोलंदाज तो म्हणजे गुड्डू, तो पण जाग्यावर आरपार षटकार टाकता. या दरम्यान परत एकदा बाबा आपल्या षटकातला पुढतो चेंडू घेऊन जबरदस्त फटको मारला हर्षण, काय होता बघूया, एक धाव तर घेतले नाही, दुसऱ्या धावेसाठी धावतात काय बघायचं, पण तितकाच असा जबरदस्त क्षेत्ररक्षण होता, एकाच धावेवर समाधान मानू लागताय. धाव संख्या आहे ती 2. परत एकदा बावा आपल्या षटकातला पुढतो चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या दिशेने मारो करताय, समोर फलंदाज तो म्हणजे ओमकार, ज्याचं झेल टाकले नाही गुड्डून, झेलचो फटको बघूया कशा पद्धतीत मिळवता ओमकार. हॅलो, जर का बावाने ओमकार किंवा हर्षलची विकेट घेतली तर अनिल आंग्रे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. बावा पवार, बावा आपल्या षटकातला पुढतो चेंडू घेऊन ओमकार साठी बघूया ओमकार काय करतात, जबरदस्त फटको मारला ना ओमकारने, एक धाव तर घेतले नाही, पण एकाच धावेवर समाधान मानू लागतंय, कारण तितकाच जबरदस्त क्षेत्ररक्षण होत आहे. दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत, जबरदस्त असे खेळाडू आहेत दोन्ही संघात. परत एकदा बावा आपल्या षटकातला पुढतो चेंडू घेऊन पंचांच्या उजव्या दिशेने मारो करताय, समोर फलंदाज आहे तो म्हणजे हर्षा, एक जबरदस्त असो फलंदाज आहे, घातक फलंदाज जे का म्हटलं जातात, जाग्यावर आरपार षटकार टाकतात तो म्हणजे हर्षा. बघूया या चेंडूवर किती धाव मिळवता हर्षा. बावा आपल्या षटकात तो पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या उजव्या दिशेने मारो करताय, समोर फलंदाज आहे तो म्हणजे हर्षा. ह्यावेळी मात्र जबरदस्त चेंडू टाकला आणि चेंडू जात आहे निर्धाव. धावसंख्या आहे तिकडे थांबले गेलेली, धावसंख्या आहे फक्त 3 बिन बाद 3. परत एकदा बावा आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या उजव्या दिशेने मारो करताय, समोर फलंदाज आहे तो म्हणजे हर्षा. एक धडाकेबाज फलंदाज आहे हर्षा, पण रोखून ठेवल्यानंतर म्हणजे बावन. परत एकदा ह्यावेळी मात्र जबरदस्त चेंडू, पंचांचा निर्णय बघूया आपण काय येत आहे. वाईड चेंडू, एक अतिरिक्त धाव भेटताय, धाव संख्या झाली ती 4. यावेळी थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळेल सिद्धांच्या माध्यमातून. आतापर्यंत जकडून ठेवलं गेलाय, पहिल्या षटकावरती पाहिलं गेलं तर आदिती लेवनार संघाला जकडून ठेवला. थोडस एक मातब्बार दोन्ही खेळाडू समोर असतावेळी सिद्धांत गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेस ब्लॉकेलचा चेंडू होता, एक धाव तर कंप्लीट केल्या. दुसऱ्या धावेच्या प्रयत्न चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत एका धावेवरती इथून समाधान मानावे लागेल. तिथे ऑल द कार्पेट चेंडू केलं गेलं, पंचांचा इशारा येतो, नो चेंडू. थोडासा खराब चेंडू मानावे लागेल, नो चेंडू. आणि तिथून 2 धावा मिळाल्या. 2 धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या धावसंख्येवरती. जर विचार केला तर हर्षल कांबळे सुद्धा एक मोठं नाव या पंचक्रोशीतील. समोर एक गोलंदाज विचार केला तर सिद्धांत पवार सारखा एक गोलंदाज, वेगवान गोलंदाज, फिरकीचा जादूगर म्हणून या कुर्तडे गावचा ओळखला जातो असा गोलंदाज. तर स्ट्रायकिंग एंडला ओमकार सिरवी.
पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर सिद्धांतला पाहायला मिळेल. एक अष्टपैलू खेळाडू यावेळेस फिरकी होती चेंडू मागे आपला गोलंदाजी सिद्धांत पवार याची गोलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो जोरदार टाळ्या होत्या. पहिल्या पर्वापासून थोडा इंजर्ड होता, त्यानंतर आता तिसऱ्या पर्वामध्ये त्याने प्रवेश केलाय आणि आपला संघ सेमी फायनल पर्यंत पोहोचवलाय, स्वतःच्या ताकदीवरती बळावरती पोहोचवलाय असा हा गोलंदाज सिद्धांत पवार आपल्याला पाहायला मिळेल. राईट मोर द विकेटचा मारा करतोय आपलातून गोलंदाजी, फिरकी तोडी होती चेंडूला. ओमकार मात्र समजू शकला नाही, तिथून विकेट किपर यष्ट्यांच्या मागे स्मितेश बोरकर होते, चांगली यष्टीरक्षक पाहायला मिळाले आणि निर्धाव चेंडूची सांगता झाले. धाव संख्या तिथेच थांबले. पुन्हा एकदा सिद्धांत पुढे चेंडू घेऊन, यावेळी उलटा चेंडू होता, पुढे मारण्याचा प्रयत्न होता, चेंडूला शॉटम पुल करण्याचा प्रयत्न होता पुढे येऊन, परंतु तिथून 2 धावा कंप्लीट केल्या. थोडस क्षेत्ररक्षक दूरवरती होता, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेपर्यंत तिथून चित्यासारखी धाव घेतली. धाव संख्या 2 ने पुढे सरसावले. 8 या धाव संख्येवरती 8 धावा. क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं व्ही चॅलेंजर या संघाने. आदरणीय रुपीची लोवार यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आदित्य इलेव्हन संघ प्रतिभार संघ जर रघुशेठ पवार यांचा संघ पाहायला मिळतोय. धाव संख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा, बिनबाद 8 धावा. दोन्ही फलंदाज ओपनिंग साठी आलेले फलंदाज आधुनिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. हर्षल कांबळे आणि नास्टकिन एंडला ओमकार सुर्वे पाहायला मिळतात. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्मितेश बोरकर आयकॉन आयडॉल खेळाडू पाहायला मिळेल आपल्याला. मैदानाच्या आतमध्ये एक नावाजलेला अष्टपैलू खेळाडू मॅन फ्रॉम चिंचखेरी गावातून आतापर्यंत प्रवास चांगला केलाय. इथे सुद्धा प्रवास चांगला झालाय. सेमी फायनलला आपला संघ दाखल केलाय, चांगली खेळी केली आहे, परंतु इथून आपला संघ अडचणीत असेल. कशा प्रकारे फलंदाजी करेल यावेळी झालं कार्पेट चेंडू केला, गॅप शोधला गेला हर्षल कांबळेच्या माध्यमातून. चांगले क्षेत्ररक्षण इथे मात्र आणि चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचली असेल 10 या धावसंख्येवरती. आता मात्र गॅप शोधला हर्षल कांबळेने, परंतु क्षेत्ररक्षक तिथे 2 तैनात होते, तिथून 2 धावा कंप्लीट केल्या. यावेळी हर्षल कांबळे बिगिट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे निलेश पोशे आहे, पकडलाय झेल आणि संपलाय हर्षल कांबळे यांचा खेळ. फलंदाज बाद, पहिला धक्का, पहिला द्रा. इथे मात्र आदित्य इलेव्हन या संघाला सेमी फायनल मध्ये पाहायला मिळतोय. डीजे आपल्याला संधी नक्की दिली जाईल मित्रांनो. डीजे मास्टर आमचे श्वेत पेटकर असतील, आराध्य साऊंड सर्व्हिस योगेश कांबळे यांचा डीजे आपल्याला पाहायला मिळतोय. ऑपरेटर यश, नवीन फलंदाज प्रथमेश आले. पहिला विकेट गमावला गेला. धावसंख्या जण पोचली होती, म्हणजेच 10 या धावसंख्येवरती. एक विकेट जरूर गमावला गेला. दुसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर चालला. नवीन फलंदाज प्रथमेश आलाय. थोडं क्षेत्ररक्षण मध्ये बदल करता वेळी फाईनलिस्टचा क्षेत्ररक्षक होता प्रवीण, त्याला एक्स्ट्रा कव्हरला लगावलं जात आहे आणि विनायक याला थोडंसं फाईनलिस्टला आणलं जात आहे. सिद्धांत पवारची नवीन रणनीती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, स्ट्रॅटर्जी पाहायला मिळते, कारण या 2 दिग्गज खेळाडू, अनुभवी असे युवक खेळाडू या आपल्याला पाहायला मिळतात. स्मितेश बोरकर आणि सिद्धांत पवार हे दोन्ही क्षेत्ररक्षण मध्ये बदल केला गेला आणि इथे मात्र कशा प्रकारे रणनीती आखली गेली आहे ती सक्सेस होईल का इथे आपल्याला पाहायचं आहे मात्र मैदानाच्या आतमध्ये. यावेळी सावलांदा कार्पेट चेंडू, परंतु पंच शुभम मोरकर यांचा निर्णय दोन्ही हात समांतर. पंचांना 22वा नियम वापरावा लागला. क्रिकेट मधील 22वी कलम इथं वापरावं लागले. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या 11 या धावसंख्येवरती आता जाऊन पोहोचली आहे. पहिला विकेट जरूर गमावलं गेलं आदित्य इलेव्हन संघ आणि स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश आलाय. पुन्हा एकदा
यावेळी सालंदा कार्पेट चेंडू केला गेला, क्षेत्ररक्षक तिथे तैनात असतील. एक धाव कंप्लीट केली, ते मात्र थोडासा क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू गेलाय. एक धाव, दुसरी धाव तिथून कंप्लीट झाली आहे मात्र, आणि 2 धावा कंप्लीट झाले. 2 धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या 13 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे. आदित्य इलेव्हन संघ फलंदाजी करतोय. प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय. वे चॅलेंजर या संघाने क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारे सजवलं गेलंय. यावेळी थोडासा सिद्धांत पवारला चेंडू बीट करून गेला यष्ट्यांच्या मागे, आणि तिथून एक धाव 22 रनमध्ये भेटली. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल 14 या धावसंख्येवरती. थोडस खराब यष्ट्यांच्या मागे क्षेत्ररक्षण सिद्धांत पवारच्या माध्यमातून होणं शक्य नाही, परंतु झालं. आणि तिथे थोडसा स्वतःवरती नाराज आहे, कारण त्याला सुद्धा माहिती होतं की एक धावही सुद्धा आपल्याला महत्वाची असते. कारण क्रिकेट हा गेम असा आहे की अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. एक धाव इथं रोखणं गरजेचं असतं, कारण ज्या वेळेस एका चेंडूवरती एक धाव न निघणं म्हणजे क्रिकेट आहे, आणि एका चेंडूवरती 6 धावा निघणं म्हणजे. यावेळेस काय हेलिकॉप्टर उडवलाय, क्षेत्ररक्षक तिथं गणेशने पकडलाय झेल, आणि संपला इथे मात्र ओमकार सुर्वेचा खेळ. डीजे मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 2 विकेट गमावले गेले आदित्य इलेव्हन संघ. आपण पाहतोय थोडस दबाव जरूर निर्माण केला असेल, कारण समोरचा प्रतिभार संघ जर विचार केला ना, तेवढा ताकदीवार संघ वे चॅलेंजर संघ पाहतोय आपण. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संघ मालक स्वतःहून संगम पवार दाखल झाले. मगाच्या मॅच मध्ये जर विचार केला तर अप्रतिम खेळी केली होती संगम पवार याने. ते संगम पवार कालच्या दिवसापासून अप्रतिम गोलंदाजी फलंदाजी पाहायला मिळते. ते संगम पवार आपल्याला पाहायला मिळतील. थोडेसे संगम पवार साठी क्षेत्ररक्षण मध्ये बदल करता वेळी पाहायला मिळतात. सिद्धांत पवार 14 धावसंख्या, स्कोरबोर्ड तर ती धावा. यावेळी अलंद कार्पेट चेंडू केला, क्षेत्ररक्षक तिथे बीट केला चेंडू. क्षेत्ररक्षक प्रवीण खास मला वाटतं रायगड वरून खेळण्यासाठी इथे आले, आणि इथे रायगड जिल्हा पनवेल तालुक्यामधून खेळण्यासाठी इथे आले आहे. आणि थोडस मिस स्टँडिंग झालं, मिस स्पीड झाली, त्याचा फलंदाजाने पुरेपूर फायदा उचलला. तिथून 2 धावा कंप्लीट केल्या. 16 धावसंख्या, धावसंख्येत पोहोचले 16 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आदित्य इलेव्हन संघ फलंदाजी करत असतावेळी आपण पाहतोय डीजे. तिसरा षटक घेऊन आलोय तो म्हणजे बावा. एक धडाकेबाद फलंदाज, भेदक गोलंदाजी आहे ज्याची आहे तो म्हणजे बावा. समोर फलंदाज आहे तो म्हणजे प्रथमेश. ह्यावेळी मात्र जबरदस्त फटको मारला प्रथमेशने. 1 धाव घेतल्या नाही. बघूया किती धाव घेत आहेत, पण एकाच धावेवर समाधान मारू लागताय. धाव संख्या झाली ती 17. धाव संख्या झाली आहे 17. बघूया आता कोणा काय खतरा, कारण समोर गोलंदाज आहे तो म्हणजे भेदक गोलंदाज जे का म्हटला दादा तो म्हणजे बावा. एक नामवंत गोलंदाज, नामवंत फलंदाज तो म्हणजे बावा, पण तितक्याच ताकदीचा समोर फलंदाज आहे तो म्हणजे संगम. जाग्यावर आरपार षटकार टाकता तो म्हणजे संगम. बघूया काय करता. यावेळी मात्र जबरदस्त फटको, पण चेंडू जाताय निर्धाव. जबरदस्त अशी चेंडू फेक करताय तो म्हणजे बावा. एक नामवंत खेळाडू आहे, अख्ख्या रत्नागिरीत फेमस असतो तो म्हणजे बावा. परत एकदा बावा आपल्या षटकातलं पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या दिशेने मारो करताय. समोर फलंदाज आहे तो म्हणजे संगम. एक धडाकेबाज फलंदाज आहे, जाग्यावर आरपार षटकार टाकता तो म्हणजे संगम. बघूया कशा पद्धतीने
खेळ करता तो म्हणजे संगम. जबरदस्त चेंडू टाकला नाही बावन, पण तितक्यात ताकदीन तटवल्या नाही. एक धाव तर घेतल्या नाही, पण एकाच धावेवर समाधान मानू लागताय. जबरदस्त क्षेत्ररक्षण होता, एकच धाव फक्त भेटली. धाव संख्या झाली ती 18. परत एकदा बावा आपल्या षटकात पुढतो चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या दिशेने मारो करताय. समोर फलंदाज आहे तो म्हणजे प्रथमेश. बघूया या चेंडूवर किती धावा मिळवता प्रथमेश. जबरदस्त फटको मारला नाही, पण एकच धाव असं वाटतंय. एकाच धावेवर समाधान मानू लागताय. फक्त एकच धाव असाच चालू आहे. धाव संख्या झाली ती 19. कारण समोर एक जबरदस्त भेदक असो गोलंदाज आहे. धावा काही तितकेशे जमत नाही. थोडासा दडपण येत आहे त्या म्हणजे संगमवर आणि प्रथमेशवर. बघूया ह्या चेंडूवर काय करता प्रथमेश. षटकार मारता की चौकार मारता तर बघायचं आहे. बावा आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या दिशेने मारो करताय. समोर फलंदाज आहे तो म्हणजे धडाकेबाज फलंदाज संगम. बघूया या चेंडूवर किती धाव मिळवता संगम. जबरदस्त चेंडू टाकला आणि परत माझं वाटतं एकच धाव. तसं क्षेत्ररक्षण पण सजवलं नाहीस गुड्डून. धाव संख्या झाली ती 20. तिसरा षटक सुरू आहे आणि तिसऱ्या षटकात फक्त धाव संख्या झाली 20. परत एकदा बावा आपल्या षटकाचा पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या दिशेने मारो करताय. जबरदस्त चेंडू, पण फसवो चेंडू टाकल्यानं बावन. चेंडू जात आहे निर्धाव. धावा काही येत नाही. धाव संख्या आहे तिकडे थांबले गेलेली. धाव संख्या आहे ती फक्त 20. 3 षटकांचा खेळ संपलो. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 20. चौथा षटक घेऊन कोण येत आहे तो बघायचो आहे. सायके गोलंदाजी ट्रॅकवर संघाच्या वतीने चौथं षटक हाताळण्याची संधी दिली गेली आहे. दोन्ही आयकॉन खेळाडूंच्या माध्यमातून कर्णधार सिद्धांत पवार यांच्या माध्यमातून दिली गेली आहे. कारण इथे आता म्हणजे धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली असेल ते 20 या धावसंख्येवरती. आदित्य इलेव्हन संघ थोडासा दडपणीमध्ये सापडला गेला. दडपण निर्माण केली गेले. कारण जवळजवळ जर विचार केला तर हर्षल कांबळे आणि जरा यांनी थोडी घाई केली गेली. हर्षल कांबळे असतील, ओमकार सुर्वे असतील, थोडेसे नाराज झाले कारण थोडीशी गडबड केली गेली आणि थोडंसं अडचणीत संघ सापडला गेला. त्याचाच प्रेशर मात्र संगम पवार यांच्यावरती आला. यावेळी सालांना कार्पेट चेंडू केला. एक धाव तिथून कंप्लीट केले. आमचे 2 दिवसातील पंच जर विचार केला शिव नागवीकर यांचा आमच्या व्यासपीठावरती आगमन झालं आहे. त्यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा जातो मैदानाच्या आतमध्ये. एक धाव तिथून कंप्लीट केली गेली. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. 21 या धावसंख्येवरती आता पाहायला मिळते. विशाल कालकर ऑन बॉलिंग मार्क पाहायला मिळतील पुन्हा एकदा. पुढे चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतील. राईट मोर द विकेटचा मारा. हा मात्र चेंडू अतिरिक्त धावा इथे मात्र पंचांचे दोन्ही समांतर पाहायला मिळतील. शुभम मुरकर मेन अंपायरचं काम तर निलेश शिंदे गणेश गुल्यातून खास इथे पंचगिरी करण्यासाठी पंच
पंचांची भूमिका पार पाडण्यासाठी ते पाहायला मिळतील या कुर्तडे प्रीमियर लीगच्या अंतिम मेगा फायनल डे मध्ये पाहायला मिळतात हे दोन्ही पंच. तर कॅमेरामॅन फैज या पाहायला मिळतात. यावेळी शॉटांपूल केला, चेंडूकर क्षेत्ररक्षक पोहोचेल, अप्रतिम खेळी, अप्रतिम झेल, काय झेल, काय झेल, सुरेख झेल टिपलाय. परंतु मला वाटतं लायमन यांचा इशारा येतो, चेंडू सीमा रेखा पार 6 धावांसाठी. अप्रतिम खेळी, चेंडू पकडला होता परंतु चेंडू लाईनीवरती पाय पडला आणि चेंडू 6 धावांसाठी घोषित केला जाईल. नक्की चेंडू सीमारेखा पार, षटकार. चेंडू टाकला होता, एक धाव तिथून कंप्लीट केला, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न चालू केला निलेश पोशे, चेंडू खाली पोहोचतील आणि त्याचपूर्वी दुसरी धाव पूर्ण केली गेली. चित्त्यासारखी धाव घेतली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळालं, कारण ही गरजेचं आहे. सेमीफायनलचा सामना इथे आपल्या भेटीला आहे, कारण सेमीफायनलचा पेशर असतो मित्रांनो, तो या फलंदाजांना विचारा. आणि हा पेशर आपण मॅच खेळतोय त्यांना, खेळाडूंना सर्वांना विचारा की काय दडपण असते मैदानावरती, ही पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. पुन्हा एकदा एक संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश केला. यावेळी अचूक टप्प्याचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, फाईन लीगच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू जिथून जरूर संख्या होते, धावसंख्या पुढे सरसावेल 30 या धावसंख्येवरती. आता मात्र धावून पोहोचली धावसंख्या. आदिती लेवनाथ संघ आपण फलंदाजी करतावेळी पाहतोय 30 धावा धाव फलकावरती लगावले गेले. यावेळी जाणार कार्पेट चेंडू खेळण्याचा प्रयत्न येत नाही, आता काय झेल बाद. फलंदाज प्रथमेश बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज संदेश दाखल आले. नवीन फलंदाज नवीन न्यू बॅटर फायनलच्या आतमध्ये पाहायला मिळेल. संदेशीवरती आता मात्र भार सोपवला गेलाय, कारण तर विकेट गमावले गेले. अंतिम ओव्हर मार्गस्थ असेल, सार्थक पालवकर ऑन बॉलिंग मारत असतील. धावसंख्या 30 धावा आतापर्यंत. आदित्य लेवनाथ संघ पाहतोय सेमीफायनल मध्ये एक संघ फायनल मध्ये प्रवेश केलाय. संघर्ष युवा प्रतिष्ठान ह्या संघाने पहिला फायनलिस्ट बनला, तर दुसरा संघ कोणता संघ असेल मेगा फायनल मध्ये पोहोचेल. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू भिरकावून जर दिलाय, एक धाव तिथून कंप्लीट केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला तर रनआउटचा चान्स असेल आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. आणि 2 धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या 32 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत केली आहे पहिल्या मॅच पासून सार्थक पालवकर याने, परंतु यावेळी पुढे कशा प्रकारे करेल, कारण जो पेशरची मॅच आपण पाहतोय सेमीफायनलचा सामना आपल्या भेटीला आलाय. पुन्हा एकदा सार्थक पुढे चेंडू घेऊन. यावेळी पंच शुभम मोरकर यांचा निर्णय येतो, वाईट एक अतिरिक्त धावा इथून खर्च केले, थोडासा दबाव निर्माण केला गेला सार्थक वरती. पहिल्या चेंडूवरती खोलवर टप्प्याच्या चेंडूवरती मोठा प्रहार जरूर केला, परंतु नैसर्गिक अर्थाने चेंडू अडला गेला, त्याचा पुरेपूर फायदा उचलला. 2 धावा तिथून कंप्लीट केल्या. 2 धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या 32 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. हॅलो, सार्थक पालवकर यासाठी बक्षीस आलंय. जर का सार्थक याने संगमेची विकेट घेतली तर अनिल आंग्रे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर झालेलं आहे. त्याचप्रमाणे या गावचे नामांकित व्यक्तिमत्व, धावसंख्या 33 धावा. या गावचे नामांकित व्यक्तिमत्व शशिकांत भाटकर साहेब आणि आमचे नाना सरपंच भिकाजी फुटक यांचं इथे सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो त्यांनी आसनस्थ व्हायचं आहे. धन्यवाद. थँक्यू. इथे रनआउटचा चान्स होता, परंतु धावसंख्या 1 ने पुढे सरसल 34 या धावसंख्येवरती. आता थोडंसं क्षेत्ररक्षण मध्ये बदल करता वेळी पाहतोय 34 धावा आतापर्यंत थोडंसं जकडून ठेवलाय फलंदाजांना. व्हीए चॅलेंजर या संघाच्या गोलंदाजाने अप्रतिम खेळी पाहायला मिळतोय. मातब्बार संघ कुर्तडे प्रीमियर लीग मधील पाहायला मिळतोय.
एकही सामना न हरता सेमीफायनल मध्ये दाखल झाला तो संघ म्हणजे व्ही चॅलेंजर संघ आपण पाहतोय. मित्रांनो, या मॅच नंतर लंच ब्रेक होणार आहे आणि खास तुम्हाला लंच ब्रेक साठी ऋषी आग्रे आमचे आरंभ चायनीज सेंटर मध्ये चिकन पाव चायनीज आणि चिकन बिर्याणी यांची सुद्धा मेजवानी त्यांनी ठेवलेली आहे. आस्वाद घ्यायला काय हरकत नाही. धन्यवाद. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सार्थक पालकर बॉलिंग मारे यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला. चेंडू खाली विशाल कालकरने पकडला असेल आणि संपलाय. मात्र इथे मात्र संदेश याचा खेळ डीजे बालवकर यांनी जो विकेट घेतली त्या विकेटसाठी संघ मालक रुपेश लोहार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद. आराध्य साऊंड सर्व्हिस. काय नाव? स्नेहल आलोय फलंदाजीसाठी आणि समोर गोलंदाज आहे तो म्हणजे सार्थक, ज्याचं नावच सार्थक आहे. तो सार्थक अशी गोलंदाजी करता. ह्या दरम्यान जबरदस्त चेंडू टाकला पण एक धाव मात्र नक्की. धावसंख्या वाढताय. धावसंख्या झाली ती 36. परत एकदा सार्थक आपल्या षटकातलं पुढचं चेंडू घेऊन समोर फलंदाज आहे तो म्हणजे संगम. भरपूर वेळापासून जो एक बाजू लढवताय, खिंड्या लढवताय संघाची तो म्हणजे संगम. बघूया या चेंडूवर किती धावा मिळवता. एक अटीतटीचा असं सामना चालू आहे आणि या सामन्यात महत्वाची भूमिका बजावताय तो म्हणजे संगम. बघूया या चेंडूवर षटकार मारता की चौकार मारता की सार्थक त्याची विकेट काढता ती बघायचं आहे. आमच्या गुरुशेठ यांचा चिरंजीव तो म्हणजे सार्थक. यावेळी मात्र जबरदस्त फटको मारला आहे. काय होत आहे ते बघायचं आणि यावेळी मात्र गचाळ असं क्षेत्ररक्षण होत आहे. 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या वाढताय. धावसंख्या झाली ती 41. थोडासा गचाळ असा क्षेत्ररक्षण झाला. 4 धावा भेटले. सगळे क्षेत्ररक्षक नाराज आहेत. खर तर 2च धावा होते पण 2 धावा एक्स्ट्रा गेले. परत एकदा सार्थक आपल्या षटकात पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या दिशेने मारो करताय. समोर फलंदाज आहे तो म्हणजे संगम. एकाकी अशी लढत देत आहे तो म्हणजे संगम. ह्यावेळी मात्र फलंदाज बाद. ठेवला नाही. बाबा पवार, संगम पवार बॅट. डीजे मास्टर, आराध्य साऊंड सिस्टीम.
उद्दिष्टे लक्ष ठेवलं गेलं ते म्हणजेच 20 चॅलेंजर संघासमोर क्षेत्ररक्षण सजून घ्या आदित्य लेवना संघ डीजे. धाव उत्कृष्ट आवाज रमा पुसाळकर म्हणजे रमेश पुसाळकर या साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांना विनंती करतो त्यांनी पवेलियन मध्ये येऊन आपण असं नसतं व्हायचंय. रमादादा पुसाळकर धन्यवाद. थँक्यू. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये 42 धावांचं आव्हान ठेवलं गेलं ते म्हणजेच पहिला चेंडू यावेळेस काय यू मिस आईट निश्चितच डेफिनेटली फलंदाज विनायक पवार दांडी 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 गोल फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये तसाच परत गेला म्हणजेच काय पहिल्या चेंडूवरती फलंदाज बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का पहिला अद्रा व्हीए चॅलेंजर या संघाला विनायकच्या रूपामध्ये पाहायला मिळाला. नवीन फलंदाज विशाल. मी आदरणीय रमेशजी यांचं मी आगमन झालंय आमच्या व्यासपीठावरती. एक आमचे गुरुवर्य समालोचक रमेशजी पुसालकर यांचं आगमन व्यासपीठावरती आमचं झालंय. तर आम्ही माझे साथी समालोचक आमचे गुरुवर्य रमेशजी पुसालकर यांचं आगमन झालंय. माझ्यासोबत जोडले जातील
धावसंख्या 40 धावांचं आव्हान ठेवलं गेलं. 39 धावा करून 40 धावांचं थोडं स्कोरबोर्ड मध्ये थोडं मिसस्टँडिंग झालं होतं, माफ करा आम्हाला. आणि आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की दोन्ही संघांची 40 धावांचं आव्हान ठेवलं गेलं होतं. थोडं स्कोर जरा चुकलं होतं आणि 40 धावांचं आव्हान. नक्कीच स्टार्ट, पंचांचा इशारा येतो स्टार्ट. पुन्हा एकदा फुली चेंडू घेऊन संगम यावेळी सौलांना कार्पेट चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. एक धाव तिथून कंप्लीट झाली. धावांचा श्री गणेश इथून झालाय. आता मात्र चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे की आदित्य इलेव्हन संघाला एक छोटं आव्हान मला वाटतं. 40 धावांचा 5 षटकांचा सामना असेल. 40 धावांची आवश्यकता असतावेळी आदित्य इलेव्हन संघ गोलंदाजी करतोय आपण पाहतोय. एक धाव तिथून कंप्लीट झालं. धावांचा श्री गणेश पाहायला मिळालाय. आता मात्र स्मितेश बोरकर स्ट्रायकिंग एंडला. आता गोलंदाजी ट्रॅकवर संगम पवार ऑन बॉलिंग मार पाहायला मिळेल. यावेळी सौलांना कार्पेट चेंडू केला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला. तिथून क्षेत्ररक्षक फील्ड करपर्यंत एक धाव तिथून कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला जाईल, परंतु एकाच धावेवरती तिथं समाधान मानावे लागेल. एका धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या 2 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. यावेळी विशाल याच्या बॅटमध्ये जेरची शक्यता येते. मात्र चेंडू जातोय सी रेखा पार. 6 धावांसाठी आपल्यातून कामगिरी विशाल कारकर यांच्या माध्यमातून चेंडूला पाठवून दिलाय डीजे. यावेळी 2 चेंडू चांगले टाकले होते. पहिल्या चेंडूवरती विनायकला बाद केलं. त्यानंतर इथे अप्रतिम खेळी पाहायला मिळाली. विशाल यांच्या बॅटमध्ये विशाल शांत राहणारे वादळ नाही. आपल्यातून खेळी 6 धावा 6 धावेच्या माध्यमातून धावसंख्या 8 या धावसंख्येवरती आता जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा संगम पुढील चेंडू घेऊन. यावेळी सौलांदा कार्पेट चेंडू खेळण्याचा प्रयत्न होत ना. पॉइंट रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची तिथून जरूर सांगता येईल. आपण पाहतोय कुर्तडे प्रीमियर लीगचा तैरार 2024 पर्व तिसऱ्या पर्वातील दुसरा सेमीफायनलचा सामना मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय. एक संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश केला. पहिला फायनलिस्ट संघर्ष युवा प्रतिष्ठान संघ पाहतोय. मागील 2 वर्षांचा विचार केला तर संघर्ष युवा प्रतिष्ठान अपयश होता, परंतु यावेळी यशस्वी पाहायला मिळतो. यावेळी सौलांदा कार्पेट चेंडू केला गेला. एक धाव कंप्लीट होईल. चेंडूला 1 सुंदर गॅदर केलं. इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण हर्षल कांबळेच्या माध्यमातून तिथून 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2 धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या 10 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. एक गडी जरूर गमावला गेला व्हीएच चॅलेंजर या संघाने. एक डावखुरी हाताचा फलंदाज विनायक आला होता. पहिल्या चेंडूवरती बाद केलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर व्हीएच चॅलेंजर या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 धावा 1 गडी बाद. डीजे धन्यवाद. कुरथडे प्रीमियर लीग 2024 तिसरं पर्व अतिशय उत्कृष्ट असं नियोजन या मंडळाच्या वतीने, कुरथडे गावच्या वतीने हे तिसरं पर्व आहे. खूप मोठं नियोजन आहे. पहिला चेंडू हलकासा कट करून एक धाव घेतो. दुसऱ्या धावेसाठी धावतोय बाहुया. तितकंच खराब क्षेत्ररक्षण होतोय, परंतु सुंदर रनिंग द बिटवीन विकेट. या दोन्ही फलंदाजांकडून 2 धावा मिळतात. एकूण आणि धाव संख्या होते ती 12. 12 for 1. अतिशय सुंदर असं हे नियोजन या मंडळाचं. खूप मेहनत घेतली, कष्ट घेतले या मंडळाने. मित्रांनो, कष्ट ही अशी चीज आहे, मेहनत ही अशी चीज आहे की नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते. कष्ट करावे लागतील, घाम गाळावा लागतो. आणि यावेळी मात्र एक सुंदर फटका मारायचा प्रयत्न होता. चेंडू जातोय फाईन लेग दिशेला. पाहूया किती धावा मिळतात त्या. अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते. धाव संख्या होते ती 13.
13-1 कष्ट करावे लागतात, मेहनत करावी लागते. जे लोक पाण्याने आंघोळ करतात ते फक्त आपला पोशाख बदलतात, पण जे घामाने आंघोळ करतात ते इतिहास बदलतात. मित्रांनो, इतिहास रडणाऱ्यांचा नाही, लढणाऱ्यांचा लिहिला जातो. छत्रपती शिवाजी महाराज असेच लढले आणि म्हणून तर त्यांनी या संपूर्ण 350 वर्षांनंतरही प्रत्येकाच्या मनामध्ये घरामध्ये राज्य केलं. आणि तसंच हे तिसरं पर्व कुर्तण्याच्या वतीने सुंदर असं प्रयोजन आणि यांनी सुद्धा या क्रीडा रसिकांच्या मनामध्ये राज्य केलं. या स्पर्धेने खरोखर उत्कृष्ट अशी स्पर्धा. मी शुभेच्छा व्यक्त करतो या मंडळासाठी, खूप खूप साऱ्या शुभेच्छा. अतिशय सुंदर असं हे नियोजन, हे सर्व शिलेदार, अतिशय मेहनत घेतलेली या शिलेदारांनी आणि त्यामुळे आपलं तिसरं पर्व अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहतो. थैंक यू सो मच, धन्यवाद. इस ओवर की अगली गेंद और इसको कट करने का प्रयास था, दौड़ चुके 1 रन के लिए, 1 रन तो पूरा किया. जब तक फील्डर आते फील्ड करते, बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन करते हुए सिर्फ 1 रन मिलेगा. रन आउट हो चुके इस गेंद के ऊपर, रन लेने के लिए दौड़ चुके थे, माफ कीजिए रन आउट हो चुके. एक जबरदस्त फील्डिंग, सीधा थ्रो था विकेट के ऊपर, कोई रन नहीं, कोई खतरा नहीं. और इसे कहता स्कोर अभी भी रुका. रन डीजे. प्रीमियर लीगचा थरार आपण माझ्यासोबत साथी समालोचक व आमचे गुरुवर्य आदरणीय रमेशजी भाटकर जोडले जात आहेत. आपण पाहतोय या कुर्तडे प्रीमियर लीगचा थरार. इथे मात्र 2 गडी गमावले गेलेत व्ही चॅलेंजर संघाने. नवीन फलंदाज कोण येईल? धावसंख्या जाऊन पोहोचले 13 धावा, 2 गडी बाद. आतापर्यंत आपण पाहतोय व्ही चॅलेंजर संघ. चला फलंदाज लवकरात लवकर येऊ द्या मित्रांनो, जास्त टाइम घेऊ नका. डगआउट मधूनच टाइम जास्त घ्यायचा नाही, आपल्याला विनंती असेल व्ही चॅलेंजर संघाला. नवीन फलंदाज मला वाटतं सार्थक पालवकर येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मात्र दुसरा धक्का जरूर बसलाय व्ही चॅलेंजर संघाला. धावसंख्या 13 धावा, 2 गडी बाद आपण पाहतोय. सर धन्यवाद. खेल शुरू होता हुआ. कल देव दीपावली है, अब सबको ढेर सारे शुभकामनाएं दीपावली के अवसर पर. और आने वाला नया साल 2025 के लिए मैं एडवांस शुभकामना देते हुए सब खिलाड़ियों को और ये सभी शिलेदारों को, इस टूर्नामेंट ने जिन्होंने नियोजन किया उनको भी मेरी ओर से ढेर सारी शुभकामनाएं. इसी के साथ एक न्यू बैट्समैन आते हुए सार्थक पालवकर, एक पूरा नाम है उनका पंचक्रोशी में. अतिशय जो गुरु पालवकर है उनके बेटे हो सार्थक पालवकर, उनका नाम है पंचक्रोशी में. देखते आते ही क्या कर सकते. पहली गेंद और विकेट गेंद करेंगे सार्थक को, और ये स्मितेश स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक पर सार्थक, और ये बड़ा शॉट लगा दिया था. बहुत ही बढ़िया गेंद चली गई सीमा रेखा पार. एक जबरदस्त 6 more रन षटकार डीजे. प्रतिम फुल टॉस केला, पाठवून दिला 6 धावांसाठी. 6 धावेच्या मदतीने धावसंख्या 19 धावेवरती जाऊन पोहोचली आहे. स्ट्रायकिंग एंडला स्मितेश बोरकर आयकॉन खेळाडू पाहायला मिळतील, मॅन फ्रॉम चिंचखरी. तर गोलंदाज सोमेश्वर गावचा. यावेळेस पंचांचा निर्णय शिवम नागवेकर यांचा निर्णय तो वाईट चेंडू, एक अतिरिक्त धावा खर्च केली आहे. धावसंख्या 20 या धावसंख्येवरती. आता मात्र आदिती इलेव्हन संघ आपण पाहतोय गोलंदाजी करत असतावेळी तर फलंदाजी करतोय व्ही चॅलेंजर संघ. 40 धावांचा पाठलाग करतावेळी आपण पाहतोय स्मितेश बोरकर ऑन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. यावेळी सौलंदा कार्पेट चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, एक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता, तिथे हलकासा टच करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची तिथून धरून सांगतात आले. धावसंख्या 20 या धावसंख्येवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये व्ही चॅलेंजर संघ पाहतोय डीजे.
थँक्यू डीसी, थँक्यू डीसी. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दुसरी सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकाच्या समाप्तीनंतर व्ही चॅलेंजर या संघाची धावसंख्या 20 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन गोलंदाज तिसरे षटक मार्गस्थ घेऊन येतोय. ओमकार सुर्वे गोलंदाजीसाठी येतोय. गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्राईक एंडला एक डावखुरी आता फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गुरु पालवकर यांचा चिरंजीव सार्थक पालवकर आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. अप्रतिम गोलंदाजी, शेवटचं षटक टाकलं, 9 धावा खर्च केल्या असा गोलंदाज. यावेळी अष्टपैलू खेळाडूची कामगिरी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. सार्थक पालवकर स्ट्रायकिंग एंडला असतील तर गोलंदाज ओमकार सुर्वे ऑन बॉलिंग मार राईट मोर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतील. हलक्या हाताने चेंडू ट्रॅव्हल झालाय. पॉइंट डिझाईन मध्ये एक धाव तिथून कंप्लीट होईल. एक धावाच्या मतीने धावसंख्या 21 या धावसंख्येवरती आता धावून पोहोचले. म्हणजे कुठेतरी दबाव निर्माण जरूर केला जात आहे. समोरच्या संघामध्ये जर विचार केला, गोलंदाजी करत असलेला संघ आदित्य इलेव्हन संघामध्ये चांगली गोलंदाजी हर्षल कांबळे सारखे गोलंदाज असतील, ओमकार सुर्वे असतील, संगम पवार असतील, प्रज्योत कांबळे असे अनेक चांगले गोलंदाज या समोरच्या संघामध्ये पाहायला मिळतात. तर फलंदाजी करत असलेल्या संघाचा जर विचार केला, स्मितेश बोरकर, अजून सिद्धांत पवार येणं बाकी असेल असे फलंदाज पाहायला मिळतात. स्मितेश बोरकर यावेळी स्ट्रायकिंग एंडला असतील पाहायला मिळतील. ओमकार सुर्वे चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. यावेळी अलंद खोलवर टप्प्याचा चेंडू भिरकावून जरूर दिला. क्षेत्ररक्षक तिथे राज पवार तैनात होते. क्षेत्ररक्षक फेकी करेपर्यंत एक धाव तिथून कंप्लीट केली. एका धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या 22 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. थँक्यू प्रतीक. या मॅच नंतर थोडासा 15 मिनिटाचा लंच ब्रेक असेल आणि त्यानंतर तृतीय क्रमांकासाठी एक मॅच होणार आहे आणि त्यानंतर फायनलचा मुकाबला होणार आहे. त्याच्यामुळे जे संघ इथे तृतीय क्रमांकाची मॅच खेळतील त्याने ताबडतोब उपस्थित राहायचं आहे. धन्यवाद. यावेळी कार्पेट चेंडू केलं गेलं. एक्स्ट्रा कव्हर चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल त्यात फेकी करेपर्यंत एक धाव तिथून कंप्लीट केली गेली. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 23 या धावसंख्येवरती. इथे एक मोठं मापक आव्हान ठेवलं गेलं होतं. व्ही चॅलेंजर या संघासमोर धावसंख्या 23 धावा. तिसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर चालू. ओमकार सुर्वे ऑन बॉलिंग मार पाहायला मिळतील. पंचांच्या डाव्या बाजूने मारा. यावेळेस थोडं अचूक टप्प्याचा चेंडू होता. मिस फील्ड आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला. तिथून एक धाव कंप्लीट केला. म्हणजे इथं चेंडू पंचांचा निर्णय तो वाईट. चेंडू दोन्ही हात समांतर. पंच शिवम नागवेकर यांचा निर्णय तो वाईट. एक अतिरिक्त धावा आणि लेग 22 रूपामध्ये एक धाव. एकूण 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या 25 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. एक आपल्याला जबरदस्त सामना आपल्या भेटीला. खूप प्रेक्षक या सामन्याचा आनंद लुटत आहे. कारण जर विचार केला तर टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ही स्पर्धा घरोघरी पोहोचवली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचले 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. व्ही चॅलेंजर संघ आपण पाहतोय टेनिस क्रिकेटच्या .inच्या माध्यमातून ही स्पर्धा घरोघरी जी स्पर्धा पाहिली जाते त्या सर्व प्रेक्षकांचा मी प्रतीक कांबळे कॉमेंटेटर सरचे स्वागत करतो. पुन्हा एकदा ओमकार सुर्वे पुढील चेंडू घेऊन यावेळी सार्थकसाठी अप्रतिम चेंडू टाकला गेलाय. प्रथम छोटे क्षेत्ररक्षक इथे रनआउटचा चान्स होता, मात्र तिथे धोकाची घंटा होती, टळली गेली आणि तिथून एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या 26 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. म्हणजे तिथून धावा करायचे अजूनही समीकरण 14 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजी करत असलेला संघ जर विचार केला तर तेवढाच मातब्बार संघ पाहायला मिळतो. आदित्य इलेव्हन संघ रघुशेठ यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कुर्तेले प्रीमियर लीग मध्ये पहिल्या पर्वामध्ये यांनी संघ घेतला होता. त्यानंतर जरा दुसऱ्या पर्वामध्ये संघ नाही त्यांचा पाहिला, परंतु तिसऱ्या पर्वामध्ये पुन्हा एकदा त्यांचा संघ उभा राहिला आणि तो सेमीफायनल मध्ये पाहायला मिळतोय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. यावेळी सावलांदा कार्पेट चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. हलक्या त्याने दिशा द्यायची होती चेंडूला, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. चांगली यष्टींची भूमिका पाहायला मिळाली स्नेहलच्या माध्यमातून आणि चेंडू सुपूर्द केला गोलंदाजाच्या कडे आणि तिथून निर्धाव चेंडूची जरूर सांगता झाली. धावसंख्या 26 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. आता अंतिम चेंडू घेऊन एक चेंडू शेष असेल. तिसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर आपण पाहतोय. ओमकार सुर्वे ऑन बॉलिंग मार पाहायला मिळेल. राईट मोर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. इथे मात्र पंचांकडे इशारा मागितला होता वाईटचा, परंतु पंचांनी अपील फेटाळली गेली. स्मितेश बोरकर थोडेसे नाराज झाले आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर व्ही चॅलेंजर संघाची धावसंख्या 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. डीजे
मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता असतावेळी आपण या दोन संघांच्या दरम्यान लढत सेमीफायनलची दुसरी सेमीफायनल मेगा फायनल मध्ये एका संघाने प्रवेश केलाय. संघर्ष युवा प्रतिष्ठा हा संघ तिसऱ्या पर्वाचा पहिला फायनलिस्ट आपल्याला भेटला, परंतु दुसरा फायनलिस्ट कोणता संघ जाईल? आदित्य 11 संघ की VH चॅलेंजर हा संघ? या सर्व प्रेक्षकांना आतुरता लागले. सर्व मायबाप क्रिकेट रसिक प्रेक्षक या मैदानावरती आवर्जून उपस्थित राहिल्या. आजचा रविवारचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. दुपारच्या सत्रातला सेमीफायनलचा सामना संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला मेगा फायनल डे खेळवला जाईल या मैदानावरती. यानंतर लगेचच लंच ब्रेक असेल. लंच ब्रेक झाल्यानंतर लगेचच आपला 3 नंबरची लढत पाहायला मिळेल. 3 नंबरच्या ट्रॉफीसाठी लढत पाहायला मिळेल. तिसरा क्रमांकाचा कोणता संघ मानकरी होईल त्याच्यासाठी ही लढत होईल. परंतु अजून विजय स्पोर्ट्स हा संघ तिसऱ्या सामन्यासाठी पदार्पण केलाय, परंतु यातील कोणता संघ पराभूत होईल तो संघ तिसऱ्या ट्रॉफीसाठी इथे पोहोचेल. परंतु इथून विजय संपादन करायचा असेल तर इथे तुम्हाला संघर्ष करणं गरजेचं आहे आणि तो संघर्ष पाहायला मिळतो दोन्ही संघांच्या माध्यमातून. 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये VH चॅलेंजर संघ पाहतोय आपण. डावखुरी हाताचा फलंदाज सार्थक याला, परंतु डावखुरी हाताचा गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजे हर्षल कांबळे. आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय हर्षल कांबळे आयकॉन खेळाडू, एक मोठं पंचक्रोशीतील नाव, तर एक युवक खेळाडू कुर्तडे गावचा आपल्याला पाहायला मिळतोय. नव तरुण खेळाडू सार्थक पालवकर पाहायला मिळतोय. अप्रतिम खेळी सार्थक पालवकरला थोडासा मागे पडला होता चेंडू, पंचांचा निर्णय येतो वाईट चेंडू. अतिरिक्त धावा तिथून खर्च केली पहिल्या चेंडूवरती. समीकरण 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता असताना थोडस खराब गोलंदाजी हर्षल कांबळे यांच्या माध्यमातून 1 धावा खर्च केली. आता समीकरण येऊन टिपलाय. 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता असेल. यावेळी सालंत कार्पेट चेंडू खेळण्याचा, तो चेंडूला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न होता, कारण त्याला सुद्धा माहिती आहे की सार्थक यांना सुद्धा माहिती आहे की स्मितेश बोरकरचा जर विचार केला तर एक चांगली फटकेबाजी करू शकतो, सामना एक हाती परतावू शकतो असा स्मितेश बोरकर नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. त्याला 1 धाव करून देण्याची इथे प्रयत्न होता सार्थक याचा आणि तो प्रयत्न अयशस्वी ठरला. चेंडू चांगला गॅदर केला यष्टीरक्षकाने, तिथून निर्धाव चेंडूची जरूर सांगता झाले. धावसंख्या तिथेच थांबले 27 या धावसंख्येवरती. अजूनही 13 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा ऑन बॉलिंग मार पाहायला मिळेल. यावेळी जोरदार टाकलेला चेंडू, इथे मात्र रनआउटचा चान्स होता आणि मात्र इथे रनआउट होतोय सार्थकला मागा परतावं लागतंय. बॅक टू द पेव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. जोरदार टाळ्या होत्या. सेमीफायनल मध्ये असतावेळी सिद्धांत पवार मैदानाच्या आतमध्ये. वाघ जरी जखमी जरा तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, तो वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा ती दहशत तोच दरार घेऊन मैदानावरती पाहायला मिळतोय. सिद्धांत पवार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पहिल्या पर्वाचा खेळ चांगला केला होता आणि परंतु दुसऱ्या पर्वामध्ये थोडासा इंजर्ड होता आणि तिसऱ्या पर्वामध्ये आपण त्याला पाहतोय सेमीफायनल मध्ये त्याचा संघ सिद्धांत पवार स्वतःच्या बळावरती असे सामने जिंकून घेऊन सेमीफायनल मध्ये प्रवेश केला. डीजे थँक्यू डीजे. स्ट्रायकिंग एंडला स्मितेश बोरकर, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला सिद्धांत पवार असेल. गोलंदाजी ट्रॅकवर हर्षल कांबळे, एक मोठे नाव, पंचक्रोशीतील आयकॉन आयडल खेळाडू म्हणजेची ओळख आहे. फुलटॉस चेंडू, फुलटॉस केला चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का? 1 धाव तिथून पूर्ण केले. मला वाटतं एकाच धावेपर्यंत रोखलं जाईल. क्षेत्ररक्षक डीप मधून वेगाने आला आणि त्याच वेगाने फेकी केली. त्याचाच पुरेपूर फायदा उचलला फलंदाजाने आणि 1 धाव तिथून कंप्लीट केली. एका धावेच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या पुढे सरसावेल 28 या धावसंख्येवरती. इथून चेंडू बाकी असतील मात्र 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात 12 धावांची आवश्यकता असेल. फुलटॉस चेंडू, यावेळेचा फुलटॉस केलाय. म्हणून तर मी बोललो वाघ जरी जखमी झाला तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो. पुन्हा एकदा ती दहशत तोच दरारा मैदानाच्या आतमध्ये. सिद्धांत पवार याच्या बॅट मधून दणदणीत असा कडक असा KPL षटकार. डीजे वा. इथून मात्र चेंडू बाकी असतील 8 आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या 6. समीकरण मैदानाच्या आतमध्ये सिद्धांत पवार पहिल्या चेंडूवरती
अप्रतिम फटका लागवला. यावेळी सलंद कार्पेट चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूनी बॅटचा संपर्क नाही, परंतु 22 मध्ये एक धाव तिथून कंप्लीट झाली. थोडेसे यष्टीरक्षक बीट झाले. एक धावेच्या मदतीने आता धावसंख्या 35 या धावसंख्येवरती. इथून चेंडू बाकी असेल 7 आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या 5. म्हणजे इथे 7-5चं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 7-5चं समीकरण जिथे 7-5 13 धावांचं समीकरण पाहिजे होतं, तिथे 7-5 इथे 7-5चं समीकरण झालंय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजीचा भार हर्षल कांबळे अंतिम चेंडू घेऊन आपल्या षटकातील थोडीसे नाराज असतील, कारण थोडीशी फलंदाजी खराब झाली, परंतु गोलंदाजी अप्रतिम केली आहे. परंतु इथे एक मोठं आव्हान असेल स्मितेश बोरकर सारखा मॅन फ्रॉम चिंचखरी गावातून आज इथे खेळण्यासाठी. यावेळेस इथे काय सामना फिनिश केलाय आणि सामना विजय होतोय. तिसऱ्या पर्वाचा मेगा फायनल मध्ये दुसरा संघ प्रवेश करतोय. VH चॅलेंजर या संघाने मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय आणि 2 संघांच्या दरम्यान मेगा फायनल होईल. संघर्ष युवा प्रतिष्ठान आणि दुसरा संघ तो म्हणजे VH चॅलेंजर. तिसऱ्या पर्वामध्ये ही लढत मेगा फायनल मध्ये पाहायला मिळेल. धन्यवाद. मी कॉमेंटेटर प्रतीक कांबळे इथून रजा घेतो. धन्यवाद. नितेश बोरकर आणि फक्त 15 मिनिटाचा ब्रेक असेल. लगेचच दोन्ही अंपायर्स युट्यूबर्स यांना विनंती करतो पहिलीमध्ये या. धन्यवाद. 15 मिनिटाचा ब्रेक.